तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओचं शीर्षक आहे गुरुचरित्र वाचनाचे 15 नियम. त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करू. नियम 1. शुद्ध मनाने वाचा. गुरुचरित्र हे केवळ पुस्तक नाही तर दत्तगुरूंचं साक्षात रूप आहे. वाचनास प्रारंभ करण्यापूर्वी मन शांत, प्रसन्न आणि शुद्ध असलं पाहिजे. जर मनात राग, चिंता किंवा दुःख असेल तर थांबा आणि दत्तगुरूंचे स्मरण करा. हे वाचन म्हणजे जप आहे, भक्ती आहे. अंघोळ करून जय जय दत्तगुरू असा मंत्र उच्चारा आणि नम्रतेने बसून वाचा. जसं आरतीपूर्वी मनोभावे देवाला प्रणाम करतो तसं मन शुद्ध करून वाचन सुरू करा. पहिला नियम, शुद्ध मनाशिवाय गुरुचरित्र वाचू नये. नियम 2. जागा पवित्र ठेवा. जिथे गुरुचरित्राचं वाचन करणार आहात ती जागा स्वच्छ, शांत आणि सुगंधी असावी. दत्तगुरूंचं नाम घेतलं की त्या ठिकाणी त्यांची दिव्य उपस्थिती जाणवते. त्यामुळे गोंधळ, वाद किंवा नकारात्मकता असलेलं वातावरण टाळा. दिवा लावा, फुलं ठेवा आणि मन स्थिर करा. अपवित्र ठिकाणी वाचन केल्यास शब्दांचा प्रभाव कमी होतो. जिथे पवित्रता असते तिथेच दत्तगुरूंची कृपा उतरते. दुसरा नियम, स्वच्छतेतून श्रद्धा वाढते. तीच दत्तगुरूंच्या स्वागताची खरी तयारी असते. नियम 3. वस्त्रांची शुद्धता राखा. गुरुचरित्राचं वाचन म्हणजे दत्तगुरूंच्या साक्षात सानिध्यात बसणं. त्यामुळे कपडे स्वच्छ, साधे आणि पवित्र असावेत. अशुद्ध वस्त्रात वाचन करणं म्हणजे मंदिरात अपमानाने जाण्यासारखं आहे. शरीर आणि मन दोन्ही निर्मळ ठेवणं हीच खरी सेवा आहे. सुगंधी आणि स्वच्छ वस्त्रांमुळे मन अधिक स्थिर होतं. तिसरा नियम, वाचनावेळी वस्त्रांची शुद्धता आणि नम्रता राखा. हेच दत्तगुरूंसमोर आदर व्यक्त करण्याचं प्रतीक आहे. नियम 4. योग्य वेळ निवडा. गुरुचरित्र वाचण्यासाठी सकाळचा ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळची शांत वेळ सर्वोत्तम आहे. त्या क्षणी वातावरण पवित्र आणि ऊर्जा दिव्य असते. घाईघाईत, जेवणानंतर किंवा गोंधळात वाचन टाळा. दत्तगुरूंचे शब्द म्हणजे ध्यान, त्यांना वेळ आणि मनपूर्वक एकाग्रता हवी. चौथा नियम, वाचन सदैव शांत, पवित्र आणि प्रसन्न वेळेत करा. योग्य वेळ म्हणजे गुरुकृपेच्या प्रारंभाची ओळ आहे. नियम 5. वाचन अपूर्ण ठेवू नका. गुरुचरित्र हातात घेतल्यावर पूर्णत्वाचा दृढ संकल्प करा. मध्येच थांबणे म्हणजे साधना अधुरी ठेवणे होय. दत्तगुरूंचं चरित्र म्हणजे दिव्य प्रवास आहे. तो पूर्ण वाचल्याशिवाय अनुभव उमलत नाही. ज्यांनी अखेरपर्यंत वाचलं त्यांना कृपेचे अनेक अनुभव आले आहेत. 5वा नियम, सुरू केलं तर पूर्ण करा. दत्तगुरू सातत्यावर प्रसन्न होतात, आळसावर नव्हे. पूर्णता म्हणजे कृपेचा दरवाजा उघडण्याची गुरुकिल्ली. नियम 6. सात्विक अन्न घ्या. वाचन काळात सात्विक, शुद्ध आणि हलकं अन्न घ्या. मांस, मद्य किंवा अत्यंत तिखट पदार्थ मनाला अस्थिर करतात. दूध, फळ, साधं अन्न किंवा उपवासाचं भोजन हे मनाला स्थैर्य देतं. अन्न शुद्ध असेल तर विचारही शुद्ध राहतात. दत्तगुरूंच्या शब्दांना आत्म्यात उतरण्यासाठी शरीरही निर्मळ असावं. 6वा नियम, वाचन काळात सात्विक आहारच घ्यावा. पवित्र आहार म्हणजे पवित्र वाचनाचा पाया. नियम 7. एकाग्रता राखा. गुरुचरित्र वाचताना पूर्ण एकाग्रतेने वाचा. मध्येच मोबाईल, बोलणं किंवा विचलन टाळा. वाचन हे ध्यानासारखं आहे. जिथे मन स्थिर तिथे दत्तगुरूंचं दर्शन घडतं. शब्दांवर लक्ष ठेवा, मन शांत ठेवा. जितकी एकाग्रता तितकी अनुभूती गहिरी होते. 7वा नियम, वाचनात पूर्ण मनोभाव द्या.
एकाग्र वाचन म्हणजे दत्तगुरूंच्या सानिध्याचं अनुभव दर्शन आहे. नियम 8. कुणाचाही अपमान करू नका. गुरुचरित्र वाचताना कोणत्याही देव, संत किंवा व्यक्तीबद्दल वाईट बोलू नका. टीका, वाद, नकारात्मक विचार हे दत्तगुरूंच्या कृपेपासून दूर नेतात. मनात प्रेम, करुणा आणि शांतता ठेवा. जिथे अहंकार नाही तिथे दत्तगुरूंचं वास्तव असतं. 8वा नियम. वाचन काळात सद्भावना ठेवा. नम्रता आणि प्रेम हीच गुरुकृपेची खरी पायरी आहे. नियम 9. भावनेने वाचा. गुरुचरित्र शब्दांनी नव्हे तर हृदयाने वाचा. शब्दात भावना नसेल तर वाचन निर्जीव होतं. प्रत्येक अध्यायात दत्तगुरूंचा श्वास आणि कृपा आहे. डोळे ओले झाले, हृदय हलकं झालं, समजा वाचन पोहोचलं. 9वा नियम. भावाशिवाय वाचन निष्फळ. दत्तगुरूंची प्रसन्नता शब्दात नाही तर भावनेत आहे. भावना म्हणजे भक्तीचा प्राण आणि भक्ती म्हणजे त्यांचं साक्षात रूप. नियम 10. पवित्र स्थलावर वाचा. गुरुचरित्र वाचनासाठी जागा पवित्र असावी. टीव्ही समोर, गोंधळात किंवा अपवित्र ठिकाणी वाचणं म्हणजे देवपूजेत अनादर. दिवा, फुलं आणि शांतता हीच आवश्यक साधनं. दत्तगुरू वाचन काळात त्या जागी अदृश्यपणे उपस्थित राहतात. 10वा नियम. पवित्र स्थळाशिवाय वाचन करू नका. जिथे वातावरण निर्मळ तिथे गुरुकृपेचा झरा वाहतो. नियम 11. कृतज्ञतेने नमस्कार करा. वाचन पूर्ण झाल्यावर दत्तगुरूंच्या चरणी कृतज्ञतेने नतमस्तक व्हा. दत्तगुरूंच्या कृपेने हे वाचन पार पडलं असं मनोभावे म्हणा. नमस्कार म्हणजे समर्पण आणि समर्पण म्हणजे कृपा. 11वा नियम. प्रत्येक वाचनानंतर दत्तगुरूंना नम्र प्रणाम करा. कृतज्ञ मनात दत्तगुरूंचं आशीर्वादाचं वासस्थान असतं. नियम 12. दिखावा टाळा. वाचन केवळ प्रसिद्धीसाठी करू नका. काही जण सांगतात, मी इतक्या वेळा वाचलं, पण हे भक्तीचं प्रदर्शन आहे. दत्तगुरूंचं प्रेम गुप्त भावनेत आहे. वाचनाचं फळ आत्मशुद्धीत आहे, अहंकारात नाही. 12वा नियम. वाचन नम्रतेने आणि शांततेने करा. खरा भक्त तोच जो गुरूंचं नाम अंतर्मनात घेतो, न की जगासमोर मिरवतो. नियम 13. दररोज वाचा. गुरुचरित्र रोज वाचा. अगदी 2 पानं का होईना, पण सातत्य ठेवा. रोजच्या साधनेतून कृपा वाढते. 1 दिवसाचा खंड म्हणजे प्रवासात अडथळा. 13वा नियम. दररोज थोडं का होईना वाचन जरूर करा. सातत्य हेच भक्तीचं सौंदर्य आहे. जसं सूर्य रोज उगवतो तसंच वाचनाने अंतकरण उजळतं. नियम 14. दानभाव ठेवा. वाचनानंतर काहीतरी द्या किंवा दान जरूर करा. अन्न, पाणी, वस्त्र किंवा सेवा काहीही असो. दत्तगुरूंची कृपा वाटण्यात वाढते. 14वा नियम. वाचनानंतर करुणा आणि दानभाव जोपासा. हे दत्तगुरूंच्या कृपेचं लक्षण आहे. जो दुसऱ्याला सुख देतो तोच गुरुकृपेचा खरा अधिकारी ठरतो. नियम 15. श्रद्धा अखंड ठेवा. वाचनाच्या काळात अडचणी आल्या तरी श्रद्धा ढळू देऊ नका. दत्तगुरू प्रत्येक शब्दातून तुमचं मन ऐकतात. संयम ठेवा, विश्वास ठेवा. 15वा नियम. श्रद्धा कधीही तुटू देऊ नका. जिथे श्रद्धा स्थिर असते तिथे चमत्कार घडतात. दत्तगुरू म्हणतात, जो माझं चरित्र श्रद्धेने वाचतो त्याचं आयुष्य मी स्वतः सांभाळतो. जय जय दत्तगुरू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना. हे स्वामी राया, सर्वांना चांगली बुद्धी द्या, आरोग्य द्या. सर्वांना सुखात, आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा. सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा. सर्वांचं भलं करा, कल्याण करा, रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.